हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत गोल्डन चेन. गोल्डन चेन ही आपल्या गळ्यात घालतो ती सोन्याची चेन नाही आहे, तर ही गोल्डन चेन आहे आपल्या मैत्रीची, जी एकामेकाला जोडून ठेवतं. आणि मला माहीत आहे तुम्हाला ही पोयम खूप आवडणार आहे, कारण ही पोयम आहे फ्रेंडशिपबद्दल, आपल्या फ्रेंड्सबद्दल. तर चला एक एक लाईन आपण समजून घेऊया. Friendship is a golden chain. The links are friends so dear. The links are friends so dear. तर जी फ्रेंडशिप आहे, मैत्री आहे, ती एका गोल्डन चेन प्रमाणे आहे, जे आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र धरून ठेवतं. And like a rare and precious jewel, it treasured more each year. तर ही मैत्री आहे ती रेअर आहे. रेअर म्हणजे अद्भुत आहे, की खूप कमी लोकांना मिळते. आणि प्रेशियस म्हणजे मौल्यवान सुद्धा आहे, एखाद्या दागिन्यासारखी. इट्स ट्रेजर्ड मोर इच इयर. ट्रेजर्ड म्हणजे सांभाळून ठेवणे. तर आपण जशी जशी आपली मैत्री वाढत जाते तसं तसं आपण ती सांभाळून ठेवतो व्यवस्थित. इट्स क्लास्प्ड टुगेदर फर्मली विथ अ लव्ह दॅट्स डीप अँड ट्रू. तर क्लास्प म्हणजे एकत्र, घट्ट. ठीक आहे. फर्मली म्हणजे एकदम घट्ट धरून ठेवलेली आहे आपली मैत्री. विथ अ लव्ह दॅट्स डीप अँड ट्रू. एकदम खरं आणि एकदम खोलगट नातं आहे मैत्रीचं. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू. तर जी मैत्री आहे आपली, त्याच्यात खूप असे आनंदाचे क्षण आहेत, असे मेमरीज आहेत, जे आपण फॉन्ड रिकलेक्शन. फॉन्ड म्हणजे आपल्याला ते खूप आवडतं. फॉन्ड म्हणजे आपल्याला त्याचा वेड आहे. आणि रिकलेक्शन्स म्हणजे आपल्याला ते आठवण येतात सारखे सारखे. तर मैत्रीचं नातंच तसं असतं. टाइम कॅनॉट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लिव्स. तर वेळ ही जी आपली मैत्री आहे, आपलं नातं आहे, ते डिस्ट्रॉय म्हणजे बिघडवू शकत नाही. त्याचं जे सौंदर्य आहे, जे खोलगटपणा आहे, ते वेळ खराब करू शकत नाही. फॉर ॲज लॉंग ॲज मेमरीज लिव्ह. जोपर्यंत आपल्याला ती आठवण आहे मैत्री, तोपर्यंत ती तशीच राहणार आहे. ओके. Years cannot erase the pleasure that the joy of friendship gives. तर कितीही वर्ष झाले तरी आपण आपल्या मित्रांना विसरत नाही. ते लहानपणापासून आपल्या सोबत असतात. तर कितीही वर्ष झाले ते इरेज नाही करू शकत आपल्या प्लेजर्सला. For friendship is a priceless gift that can't be bought or sold. तर मैत्री असं नातं आहे जे आपण विकत घेऊ नाही शकत आणि कोणाला विकत देऊ सुद्धा नाही शकत. ओके. तर हे एक प्राइजलेस गिफ्ट आहे, त्याचं काहीच मूल्य नाही आहे, म्हणून प्राइजलेस आहे. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज वर्थ फार मोर देन गोल्ड. तर असा एखादा मित्र, मैत्रीण जी आपल्याला समजून घेणार. ओके. अंडरस्टँडिंग फ्रेंड म्हणजे आपल्याला समजणार, तर ते सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे. ओके. वर्थ म्हणजे त्याची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा महाग आहे. अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय. तर ही जी चैन आहे फ्रेंडशिपची, ती खूप मजबूत आहे आणि ब्लेस्ड टाय आहे. ब्लेस्ड म्हणजे त्याच्यावर आपल्याला खूप 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 आशीर्वाद मिळतात. ओके. ब्लेस्ड, वी आर ब्लेस्ड म्हणजे आपण खूप आभारी आहोत त्या फ्रेंडशिपचे. बाइंडिंग काइंडड hearts together as the years go passing by. बाइंडिंग म्हणजे एकत्र जोडलेलं आहे. काइंडड म्हणजे जे काइंड्रेड बाइंडिंग काइंड्रेड्स हार्ट टुगेदर ॲज द इयर्स गो पासिंग बाय. तर आपले जे काइंड्रेड म्हणजे एकसारखे जे मन आहेत आपल्या मित्राचे, मैत्रिणीचे, ते एकत्र जोडलेले आहे आणि तसेच वर्षानुवर्ष ही आपली मैत्री आहे, ती तशीच राहणार आहे. ओके. ह्याचे पोएट आहे हेलेन स्टेनर राईस. तर तुम्हाला ह्याचं मीनिंग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. लेट्स गो टू इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन इज राईट द नेम ऑफ युअर क्लोजेस्ट ट्रू फ्रेंड वर्टिकली अँड प्रिपेअर अँड एक्रॉस्टिक युजिंग एव्हरी लेटर इन द नेम. तर तुमच्या मित्राचं नाव जर रितेश असेल तर आर वरून जे काही क्वालिटीज पोजेस करतो तुमचा मित्र, ते तुम्ही लिहू शकता. जसं की रितेशचं इथे लिहिलंय रिलायबल, इन्स्पायरिंग, ट्रस्टवर्दी, एनकरेजिंग, सपोर्टिंग, हार्डवर्किंग. ओके.
तसं मी इकडे आणखीन एक एक्झाम्पल दिलं आहे राम. रामचं काय लिहिलं आहे रिस्पेक्टफुल. ए वरून काय आहे ऑलवेज सपोर्टिव्ह आणि एम वरून मॅग्निफिसेंट. ओके, तर असंच तुम्हाला एखादा छोट्या मित्राचं नाव नसेल, छोटं कोणाचं नाव आठवण नसेल तर तुम्ही ते लिहू शकता आणि त्याच्या पुढे त्याचे क्वालिटीज लिहायचे. ओके, टिक द करेक्ट बिफोर द करेक्ट स्टेटमेंट. आता ह्या स्टेटमेंटमधून जे करेक्ट आहे त्याला टिक करा. टाइम कॅनॉट डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप, सो दिस इज करेक्ट. फ्रेंडशिप कॅनॉट बी बॉट ऑर सोल्ड, दिस इज ऑल्सो करेक्ट. आपण विकत नाही घेऊ शकत. फ्रेंडशिप बाइंड्स द हँड्स टुगेदर. ओके, तर दिस इज. फ्रेंडशिप इज लाइक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल, करेक्ट. फ्रेंडशिप हॅज मोर व्हॅल्यू दॅन गोल्ड, दिस इज करेक्ट. ओके, नेक्स्ट बघूया. रीड द पोएम अँड कम्प्लीट द वेब पेज. तर इकडे तुम्हाला दिलेलं आहे मेन आहे फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू. तर तुम्हाला जे पोएममध्ये वर्ड्स दिले आहे जे कम्पेअर करतात फ्रेंडशिपला ते तुम्हाला लिहायचे आहे. सपोज इकडे गोल्डन चेन दिले आहे, मग फ्रेंडशिपला म्हणाले आहेत प्राइजलेस गिफ्ट, अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल, हॅपी मेमरीज, अ स्ट्रॉंग टाय, मोर व्हॅल्युएबल गोल्ड. तर जे काही दिले आहे ते तुम्हाला इकडे ह्या ब्लँक जागेत लिहायचे आहेत. ओके, तुम्ही अजून सुद्धा लिहू शकता, ह्याच्या बदली दुसरे सुद्धा लिहू शकता. ओके, बट इट शुड बी फ्रॉम युअर पोएम. से वाय फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू द फॉलोइंग. ओके, आता हे का कम्पेअर केली आहे. अ गोल्ड चेन. फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू अ गोल्ड चेन बिकॉज आर फ्रेंड्स आर लाईक लिंक्स दॅट फॉर्म द चेन अँड कीप अस क्लोज टुगेदर. ओके, म्हणून दिले आहे. अ प्रेशियस ज्वेल का आहे, कारण आपण ते विकत देऊ सुद्धा नाही शकत आणि घेऊ सुद्धा नाही शकत. ओके, ते सुद्धा लिहू शकता. आणि इकडे ऑलवेज गिव्ह अस अ हॅपीनेस अँड लव्ह अँड केअर विच इज मोर देन अ ज्वेल. ठीक आहे, म्हणून ते प्रेशियस ज्वेल आहे. अ प्राइजलेस गिफ्ट. वाय इट इज अ प्राइजलेस गिफ्ट, बिकॉज it can neither be bought nor can be sold. Okay, next, refer the poem and write down 5 reasons why friendship is the best gift anyone can give you. तर हे 5 reasons मी लिहिले आहेत. It grows more precious, it is bound together firmly with deep love and huge with deep love, इट इज रिच विथ हॅपी मेमरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन. तर जे पोएम मध्ये दिले आहे तेच तुम्हाला इकडे लिहायचे आहेत. ओके, तर हे नीट वाचून घ्या. क्वेश्चन 6, राईट द वर्ड्स दॅट गो विथ द फॉलोइंग. ज्वेलला वर्ड दिला आहे प्रेशियस, हार्ट्सला दिला आहे काइंडेड, मेमरीजला दिले आहे फॉन्ड, प्राइजलेस इज गिफ्ट, ब्लेस्ड इज टाय, अंडरस्टँडिंग इज फ्रेंड. तर तुम्हाला जे काही वर्ड्स दिले आहेत त्याच्या आधी ते तुम्हाला इकडे नोट डाऊन करायचे आहेत. यू कॅन रिफर द पोएम ऑल्सो. मॅच द लाईन्स विथ द फिगर ऑफ स्पीच दॅट कंटेन. आता इकडे फिगर ऑफ स्पीच दिले आहे आणि इकडे क्वालिटीज दिले आहेत. ओके, त्या फिगर ऑफ स्पीचचे तुम्हाला मॅच करायचे आहे. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. आता इकडे फ्रेंडशिपला गोल्डन चेन म्हटलं आहे तर ते काय आहे, मेटाफर आहे. कारण फ्रेंडशिपला क्वालिटीज दिले आहे कोणाचे, गोल्डन चेनचे. दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. तर हे बॉट आणि सोल्ड हे ऑपोजिट आहे ना, तर हे येणार अँटिथिसिस. ओके, अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल. तर थर्डचं काय आहे, सिमिली आहे. ओके, लॉंग ॲज मेमरीज लिव्ह. तर ॲज आणि ॲज हे दोनदा रिपीट झालं तर हे आहे ॲलिटरेशन. ओके, फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइजलेस गिफ्ट, इज अ प्राइजलेस गिफ्ट. तर फिफ्थचा आन्सर काय आहे, इट इज अ मेटाफर. फ्रेंडशिपला काय उल्लेख दिला आहे, प्राइजलेस गिफ्टचा. ओके, your own and say why true friendship can be compared to the following. an evergreen forest. आता evergreen forest का आपण म्हणू शकतो मैत्रिणीला किंवा मित्राला, ट्रू फ्रेंडशिप कॅन बी कम्पेअर्ड टू एव्हरग्रीन फॉरेस्ट बिकॉज इट नेव्हर एंड्स. ते सुद्धा त्या पहाडासारखं विशाल असतं. ओके, सेकंड, हे पुढचं तुम्ही वाचून घ्या. अन एव्हर फ्लोईंग रिव्हर. का, कारण फ्रेंडशिप कधीच संपत नाही, ते नेहमी वाहतच राहणार. तसंच आपले ट्रू फ्रेंड सुद्धा असतात, काहीही झालं तरी ते आपल्या सोबतच असतं. म्हणून तुम्ही तुमच्या शब्दात बिंदास हे लिहू शकता. ओके, अ रेनबो आफ्टर हेवी रेन्स. तर आपल्या वाटेत दुःख आले किंवा काही आले, डिफिकल्ट टाइम्स आले, तेव्हा सुद्धा आपले मित्र आपल्या बरोबर असतात, म्हणून त्यांना रेनबोचा उल्लेख दिला. किती सुंदर कल्पना आहे ना ही. तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा हा आन्सर लिहू शकता. ओके, थिंक अँड डेव्हलप अ स्टोरी दॅट लीड्स टू द कन्क्ल्युजन. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे.
तुम्हाला एक स्टोरी लिहायची आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट करायची आहे. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड अँड डीड वरती. ओके. आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. अँड थँक यू फॉर बिंग टेन हिअर. बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट.